नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे महिला नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत, सर्व महिलांचे अर्ज पेंडिंगमध्ये येत आहेत। या ठिकाणी मी नोटिफिकेशन लावलेलं आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून दिसत असेल। आता अखेर तुमचं अर्ज कधी मंजूर होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। हा जो पेंडिंगचा प्रॉब्लेम आहे तो कधी दूर होईल, त्यानंतर जे लाभार्थी मंजूर होणार आहेत त्यांची यादी कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कधी येणार आहेत, जे लाभार्थी पात्र होतील अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे कधी येतील, असे काही जे काही तुमचे प्रश्न आहेत सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून ज्या महिलांचे अर्ज सबमिट झालेले आहेत अशा सर्व महिलांचे अर्ज सध्या पेंडिंगमध्ये दाखवत आहेत। मग अशा महिलांचे जे अर्ज अप्रूव्ह करण्यासाठी किंवा मंजूर करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 12 जुलै 2024 रोजी एक नवीन सुधारित शासन निर्णय घेण्यात आला आहे। या शासन निर्णयामध्ये मोठे 12 बदल करण्यात आलेले आहेत। ज्या महिलांना पूर्वी लाभ दिला जाणार नव्हता अशा महिलांना सुद्धा या योजनेमध्ये आता पात्र होणार आहे। एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही। आणि यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत, कोणकोणते बदल असणार आहेत, नवविवाहित महिलांना सुद्धा यामध्ये लाभ दिला जाणार आहे, याबद्दलची सुद्धा माहिती त्या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत अशा लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यासाठी गाव पातळीवर एक समिती गठीत केली जाणार आहे। आता या समितीमध्ये ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सेविका असेल, अंगणवाडी सचिव असेल, त्यानंतर ग्राम रोजगार सेवक असेल, इतर काही आशा वर्कर असतील, या व्यतिरिक्त जे काही ग्राम विकास अधिकारी सहित जे काही इतर अधिकारी असतील ते सर्व त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत। त्या समितीमध्ये जे ग्रामपंचायत अंतर्गत जेवढे महिला अर्ज करतील त्या सर्व महिलांचे अर्ज त्या ठिकाणी चौकशी केली जाईल आणि त्या अर्जामधून जी महिला पात्र होईल अशा पात्र महिलांचे अर्ज तालुका स्तरावरती पाठवले जाईल। आणि तालुका स्तरावरती पाठवल्यानंतर ते अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ह होतील आणि जे लाभार्थी पेंडिंगमध्ये होणार आहेत किंवा जे लाभार्थी रिजेक्टमध्ये पडणार आहेत अशा लाभार्थ्यांची ग्रामपंचायत आणि अंगणवाडीच्या मार्फत त्या ठिकाणी परत एकदा चौकशी केली जाईल आणि जे काही त्रुटी असेल ती पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत आणि अंगणवाडी त्या महिलांना मदत करेल। आणि हे सर्व झाल्याच्या नंतर ते अर्ज परत अप्रूव्हकडे पाठवले जाईल। अर्ज मंजूर झाल्यानंतर ते पैसे त्या लाभार्थ्याच्या खात्यावरती नक्की येईल आणि जो पेंडिंगचा प्रॉब्लेम आहे तो दूर होईल। आता कधीपर्यंत होईल हा प्रश्न तुम्हाला लगेच या ठिकाणी आलेला असेल। आता मित्रांनो, ध्यानात ठेवा, कालच्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे गाव स्तरावर जो समिती गठीत करण्यात आली आहे त्या समितीची चौकशी लवकरच होईल। काल शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्ये हे सर्व लाभार्थ्यांची चौकशी होईल आणि ज्या लाभार्थ्यांची चौकशी झालेली आहे, जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी दर शनिवारी अंगणवाडी आणि ग्रामपंचायतच्या सूचना फलकवरती त्या ठिकाणी लावली जाईल। तुमच्या ग्रामपंचायतमधून कोणकोणते महिला पात्र झालेले आहेत अशा पात्र महिलांची जी अंतिम यादी आहे ती प्रसिद्ध झाल्याच्या नंतर त्या अंगणवाडी आणि ग्रामपंचायतच्या सूचना फलकवरती ती लावली जाईल। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी तुम्हाला परत एक प्रश्न असेल, जे लाभार्थी पात्र झालेले आहेत, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत कधी पैसे येईल? मित्रांनो, ध्यानात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून काल सुद्धा माहिती देण्यात आली आहे। रक्षाबंधनला एक मोठी गिफ्ट म्हणून महिलांना डीबीटी अंतर्गत जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे, जेवढे लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, जेवढे लाभार्थी पात्र यादीमध्ये आलेले आहेत अशा सर्व महिलांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्षाबंधनला हे पैसे ट्रान्सफर केले जाईल। आणि ज्या लाभार्थ्यांचे उशिरा अर्ज पात्र होतील अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती सुद्धा हळूहळू पुढील टप्प्यामध्ये हे पैसे येतील। जे लाभार्थी जुलैमध्ये अर्ज करतील किंवा ऑगस्टच्या 31 तारखेपर्यंत अर्ज करतील अशा सर्व महिलांच्या खात्यावरती सुद्धा एकदाच 2 महिन्याचे हे 3000 रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून वाटली असेल। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्याकडे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा। आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर आता सबस्क्राइब करून घ्या, लाईक मात्र नक्की करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद।